नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो. जर का तुम्हाला केंद्रप्रमुख परीक्षा क्रॅक करायची असेल तर तुम्हाला पेपर 2 ला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. आता पेपर 2 म्हणजेच काय की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्सेप्ट्स आहेत. एक कॉन्सेप्ट आपण याआधी पूर्ण केलेली होती, तिचं नाव आहे युनिसेफ. परंतु दुसरी कॉन्सेप्ट आपण रिव्हर्सनं चाललेलो आहोत. जसं की आपण 111वी कॉन्सेप्ट आधी घेतली, कारण की आपल्याला 111 कॉन्सेप्ट पूर्ण करायचे आहे आणि त्या सर्व कॉन्सेप्टच्या PDF मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुम्हाला माझा मी नंबर देतो 7709119501. माझं नाव आहे सावंत सर. माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट साधा, तुम्हाला या संदर्भातलं PDF मी उपलब्ध करून देतो शॉर्टकट नोट्सच्या स्वरूपात. आता 111वी कॉन्सेप्ट आपण युनिसेफची पूर्ण केली. आता त्याच्या मागे जाऊन 110वी कॉन्सेप्ट म्हणजे ही कॉन्सेप्ट युनेस्कोची. कारण की शालेय शिक्षणाच्या बाबीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण संस्था म्हणजेच युनेस्को ही आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. युनेस्कोचा लॉंग फॉर्म काय होतं सर्वप्रथम आपण लक्षात घेऊ. युनायटेड नेशन सी रिलेटेड आहे, म्हणून त्याला युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं म्हटलं जाते. पुढे जाऊया. आता त्याचं स्थापना वर्ष काय आहे, त्याने कोणतं वर्ष कशासाठी घोषित केलेलं आहे, त्या सर्व बाबीचा आपण या ठिकाणी उहापोह घेणार आहोत. युनेस्को UNESCO दुसऱ्या महायुद्धाची झड जगाला बसल्यानंतर सांस्कृतिक पातळीवर जगात ऐक्य साधण्याचा मुख्य उद्देश ठेवून युनेस्कोने अर्थात युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ही संस्था स्थापन झाली. केव्हा स्थापन झाली हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहित असेल मित्रांनो की जपान आणि जर्मनी हे जे दोन देश आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये त्याला खूप जड बसलेली होती. जपान आणि जर्मनीला महासत्ता कोणते देश बनले तर अमेरिका आणि रशिया. अमेरिका अँड रशिया हे दोन देश महासत्ता बनले. कशामुळे? दुसऱ्या महायुद्धामुळे. कारण की यांच्याकडे अणुबॉम्ब होता आणि त्यांनी तो अणुबॉम्ब जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर टाकला. मग त्यामुळे त्या तिथल्या लोकांची जीवितहानी झाली. मग तिथे असणाऱ्या निष्पाप लोकांचं आणि त्या मुलांचं नाहक बळी पण गेले आणि त्यांचं शिक्षण उद्ध्वस्त झालं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टीची झड त्यांना पोहोचली. म्हणून दुसऱ्या महायुद्धाची झड जगाला बसल्यानंतर अख्खं जग या दुसऱ्या महायुद्धामध्ये इन्क्लूड होतं. सांस्कृतिक पातळीवर जगात ऐक्य साधण्याचा मुख्य उद्देश ठेवून सांस्कृतिक पातळीवर जगामध्ये ऐक्य साधलं गेलं पाहिजे हा प्रमुख उद्देश ठेवून युनेस्को स्थापन झालेली आहे. युनेस्कोचा लॉंग फॉर्म बघा, युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. मूळ उद्देश तुम्हाला लक्षात आला. आता तिची स्थापना नेमकी कोणत्या दिवशी झाली, कोणत्या वर्षी झाली? युनेस्कोची स्थापना झालेली आहे 1945 ला आणि प्रत्यक्षरित्या 14 नोव्हेंबर 1945 ला झालेली आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की किंवा परीक्षेमध्ये प्रश्न पण असे येतात की क्रम लावा, युनिसेफ आधी की युनेस्को आधी. तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वप्रथम युनेस्कोची स्थापना झाली, त्यानंतर स्थापना झाली ते म्हणजेच युनिसेफची. युनेस्कोची स्थापना 14 नोव्हेंबर 1945 ला झाली. तर युनिसेफची स्थापना केव्हा झाली होती? युनिसेफची स्थापना झालेली आहे 11/12/1946 ला. म्हणजेच या युनेस्को नंतर युनिसेफ येते असेच प्रश्न विचारले जाणार आहे. दुसरी गोष्ट एक की फ्रान्समध्ये करण्यात आली. देश कोणता? फ्रान्स. आणि त्याचं जे मुख्यालय आहे ते फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी आहे. आपण जर असं म्हटलं की युनिसेफचं मुख्यालय कुठे आहे तर ते अमेरिका मधील न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे. कुठे आहे? न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे. हे सुद्धा माहित असलं पाहिजे. म्हणजे डिफरन्स बिटवीन आपल्याला माहितच असला पाहिजे. लक्षात आलं. त्यानंतर युनेस्कोचे मुख्य उद्दिष्ट कोणते? आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेस हातभार लावणे. शांतता, पीस निर्माण राहिली पाहिजे, सुरक्षितता निर्माण राहिली पाहिजे, ती आंतरराष्ट्रीय दर्जाची असली पाहिजे. सो हा पहिला उद्दिष्ट आहे. दुसरं एक आहे की शिक्षणाच्या माध्यमातून मानवी हक्क व मूलभूत स्वातंत्र्य याविषयी लोकांमध्ये आदरभाव निर्माण झाला पाहिजे. मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्य यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून हे प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजल्या गेलं पाहिजे. हा एक आदरभाव निर्माण करणे हे युनेस्कोचं काम आहे. तिसरं एक आहे शिक्षणाच्या माध्यमातून तर हे केलं आपण, परंतु विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काय करायचं आहे तर संशोधनाला प्रोत्साहन द्यायचं आहे. सर्च अँड रिसर्च ह्या दोन्ही गोष्टीला महत्त्व देण्यासाठी ही एक युनेस्कोची स्थापना
स्थापना झालेली दिसून येते. त्याचं मुख्य उद्दिष्ट आपल्यापुढे दिसून येते. शांतता आणि सुरक्षा यास हातभार लावणे, मानवी हक्क व मूलभूत स्वातंत्र्य याविषयी लोकांमध्ये आदरभाव निर्माण करणे आणि विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खास करून सर्च म्हणजे संशोधनाला काय प्रोत्साहन देणे असे त्याच्यावाले उद्दिष्ट आहे. रचना कशी आहे बघा, आपण याच्या आधी बघितलेलं आहे. युनिसेफमध्ये 36 सदस्य असतात आणि त्यांचा कार्यकाळ हा 3 वर्षासाठी असतो. हे आपण बघितलेलं आहे. कारण आता माइंडमध्ये रिमाइंड आपल्याला करावं लागणार, कारण आपल्याला 111 कॉन्सेप्ट पूर्ण करून येत्या 10 दिवसामध्ये परीक्षेसाठी तयार व्हायचं आहे. ओके. सर्वसाधारण परिषद आणि दुसरं आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरं आहे सचिवालय. हे इंटर रिलेटेड काम करतात. परिषद आहे, कार्यकारी मंडळ आहे आणि एक सचिवालय आहे. युनेस्कोची धोरणे ठरवण्याचे महत्त्वाचे कार्य या परिषदेमार्फत केले जाते. युनेस्कोची धोरणं ठरवण्याचं महत्त्वाचं काम हे सर्वसाधारण परिषदेच्या मार्फत केले जाते. म्हणजेच धोरणे ठरवण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते परिषदेमार्फत. एक आहे कार्यकारी मंडळ. युनेस्कोच्या कार्यकारी मंडळामध्ये जसं युनिसेफच्या कार्यकारी मंडळामध्ये 36 सदस्य आहे, तसंच या युनेस्कोच्या कार्यकारी मंडळामध्ये 58 सदस्य आहे मित्रांनो. आणि त्यांची निवड हे जशी 3 वर्षासाठी होते, तशी या ठिकाणी युनेस्कोच्या सदस्याची निवड ही 4 वर्षासाठी होत असते. म्हणून डिफरन्स तुम्ही लक्षात घ्या. सचिवालयाचा प्रमुख सरसंचालक असून तो युनेस्कोच्या कार्यावर देखरेख ठेवतो व समन्वय साधतो. युनेस्को ज्या ज्या ठिकाणी कार्य करत असेल त्या सर्व कार्यावर देखरेख ठेवण्याचं काम सचिवालयातील सरसंचालकाच्या माध्यमातून केले जाते. आणि तो या कार्यामध्ये देखरेख तर ठेवतोच, मात्र त्यामध्ये समन्वय सुद्धा साधतो. ठीक आहे. तुम्हाला रचना सुद्धा माहीत झालेली आहे. युनेस्कोची भारतातील शिक्षणविषयी योगदान कोणते आहे? आता हे झालं आंतरराष्ट्रीय दर्जावर, परंतु आपल्या भारतामध्ये युनेस्कोचं नेमकं योगदान कोणतं आहे? तर युनेस्कोने 1962 मध्ये एशियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन जी संस्था दिल्लीमध्ये आहे, या संस्थेची स्थापना केलेली आहे 1962 मध्ये. त्याच्या स्थापनेसाठी आर्थिक मदत प्राप्त केलेली आहे, म्हणजे दिलेली आहे. कोणतीही संस्था जर निर्माण करायची असेल, तिचं मुख्य उद्दिष्ट साध्य करायचं असेल, तर शेवटी पैसा आलाच. मग आंतरराष्ट्रीय पातळीवरून या युनेस्कोने मदत केली आहे AIEPA दिल्ली या ठिकाणी स्थापन करण्यासाठी. ती संस्था 1962 या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेची स्थापना झालेली आहे दिल्ली या ठिकाणी. आणि त्याला आर्थिक मदत कोणी प्राप्त करून दिले? तर ह्या युनेस्को नावाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एका संस्थेने करून दिलेले आहे. पुढे सेकंड, आता कोठारी आयोग तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. ज्यांनी पॉलिटिकल सायन्सचा स्टडी केलेला आहे त्याला कोठारी आयोग माहीतच आहे. कोठारी आयोग हा काय होता की म्हणजेच पाठ्यक्रम निर्मितीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेला होता. मग पाठ्यक्रम निर्मिती करायची असेल, वेगवेगळ्या प्रकारचे सिलेबस निर्माण करायचं असेल, तर त्या ठिकाणी तज्ज्ञ लोकांची गरज लागते. जर मॅथमॅटिक्स असेल तर मॅथमॅटिक्स पूर्ण जगामध्ये सारखंच आहे. मग त्या ठिकाणी मॅथमॅटिक्समध्ये तज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे की चला बाबा आम्ही सुद्धा आमच्यावाले जे काही तज्ज्ञ लोक आहेत, टीचर्स आहे, जे निपुण आहे गणितामध्ये, त्यांना उपलब्ध करून देतो. असे वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे शिक्षण तज्ज्ञ आंतरराष्ट्रीय दर्जाचे युनेस्कोने कोठारी आयोगाला मदत करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. ओके. आता युनेस्कोने आणखी तुम्हाला माहित असेल दिल्ली म्हणजेच दिल्ली पब्लिक लायब्ररी, सर्वात मोठी लायब्ररी आपल्या भारतामध्ये दिल्ली पब्लिक लायब्ररी, त्याला DPL असं म्हटलं जाते, ज्याची स्थापना 1951 साली झाली. ती म्हणजेच तिला मदत सुद्धा केलेली आहे, आर्थिक मदत या ठिकाणी सुद्धा युनेस्कोने DPL स्थापन करण्यासाठी केलेली आहे. म्हणजे DPL तुम्ही लक्षात घ्या, 1951 साली त्या DPLची स्थापना झालेली आहे. युनेस्कोच्या सहकार्याने भारतामध्ये विविध आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदा घेण्यात आलेल्या आहेत. याच युनेस्कोच्या सहकार्याने भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राष्ट्रीय म्हणजेच आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदा सुद्धा घेण्यात आलेल्या आहेत. शिक्षण परिषद खूप महत्त्वाची आहे. त्या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण होते. ज्यांच्याजवळ नाविन्यपूर्ण जे काही असेल ते इतरांपर्यंत पोहोचले जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण परिषदा घेण्यासाठी मदत केलेली आहे ते म्हणजे युनेस्कोने.
आता यामधून शिक्षण विषयक नवीन विचार भारतीय शिक्षण पद्धतीच रुजू झालेला आहे. शिक्षण परिषदा जर तुम्ही घेतल्याच नाही तर विचाराची देवाघेवाण होणार नाही. शेवटी त्या बालकाच्या संदर्भात सगळे काय असते, त्या बालकाचा विकास होणार नाही. परंतु तो विकास साधण्यासाठी युनेस्कोने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण परिषदा म्हणजेच घेतलेल्या आहे. युनेस्कोच्या प्राथमिक शिक्षणातील एशिया पॅसिफिक प्रोग्राम ऑफ एज्युकेशन फॉर म्हणजे अपीलची सुरुवात सुद्धा या युनेस्कोनेच केलेली आहे. ओके, पुढे असेल ते बघा. युनेस्कोच्या प्राथमिक शिक्षणातील आसिया म्हणायचं त्याला, आसिया पॅसिफिक प्रोग्राम ऑफ एज्युकेशनल इनोव्हेशन फॉर डेव्हलपमेंट म्हणजे अपील. आशिया पॅसिफिक प्रोग्राम ऑफ एज्युकेशनल इनोव्हेशन फॉर डेव्हलपमेंट अपील नावाची एक संस्था आहे, ज्याची सुरुवात दिल्ली या ठिकाणी झाली आहे 1987ला. आणि अशा रीतीने जर बघितलं तर युनेस्कोच्या शैक्षणिक कार्यक्रमामुळे भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये एक प्रकारे विकास झालेला आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी मदत सुद्धा झालेली आहे. युनेस्कोने जपानमधील एका स्वयंसेवी संस्थेमार्फत हरियाणा राज्यात मुली व वंचित गटासाठी पथदर्शी प्रकल्प सुद्धा राबवलेला आहे. युनेस्कोच्या माध्यमातून एक पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. राज्य आहे हरियाणा आणि उद्दिष्ट होतं की त्या राज्यातील मुली आणि जे काही शिक्षणापासून वंचित घटक असेल त्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवणे. म्हणून या युनेस्कोच्या मार्फत जपानमधील एका स्वयंसेवी संस्थेनं या पथदर्शी प्रकल्पाला मदत केलेली आहे. आता राष्ट्रीय साक्षरता अभियानाला आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय साक्षरता अभियान खूप जोरात चालवलं होतं. राष्ट्रीय साक्षरता अभियानाला विविध प्रकारचे सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले, म्हणजेच आर्थिकच नाही तर इतर सुद्धा सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. शिक्षण सर्वांसाठी हा एक अभिनव कार्यक्रम सुद्धा सुरू केलेला आहे. शिक्षण हे फक्त कुठल्या एका घटकासाठी नव्हे तर शिक्षण हे सर्वांसाठीच आहे असा एक महत्त्वपूर्ण अभिनव असा कार्यक्रम सुद्धा युनेस्कोच्या मार्फत सुरू करण्यात आलेला होता. म्हणून हे सुद्धा महत्त्वाचंच आहे. ओके, ॲट लास्ट युनेस्कोने प्रत्येक देशाने सक्ती हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, शिक्षण द्यायचं असेल, आपलं राज्य जर शिक्षण आपल्याला पुरवत असेल म्हणजे प्रायमरी स्कूल असेल तर राज्याचं कर्तव्य आहे शिक्षण उपलब्ध करून देणे. मग ते सक्तीचंच आहे. मग ते राज्याचं कर्तव्य नसून त्या प्रत्येक घरातील प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे की सक्तीचं आणि निशुल्क प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे. म्हणून या सक्तीच्या व निशुल्क प्राथमिक शिक्षणावर भर देण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे, ते म्हणजेच काय तर युनेस्कोने. ओके, अशा प्रकारे एक महत्त्वाचं कार्य असं आहे की युनेस्कोचं जसं आपण बघितलेलं होतं 1979 हे युनिसेफच्या मार्फत एक आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. युनिसेफच्या मार्फत आंतरराष्ट्रीय बालक वर्ष. पण या ठिकाणी युनेस्कोने 1970 हे वर्ष आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वर्ष घोषित केलेलं आहे 1970 मध्ये. अशा प्रकारे युनेस्कोने युनेस्कोच्या वेगवेगळ्या शैक्षणिक कार्यक्रमामुळे प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास 100% मदत झालेली आहे आणि ते उत्तरोत्तर मदत होतच राहणार आहे. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो की ज्या आपण कॉन्सेप्ट शिकतो त्या कॉन्सेप्टच्या संदर्भात डिफरन्स बिटवीन काय असते ह्या त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि तसा स्टडी तुम्ही करा. निश्चितच यश येणार आहे, कारण की आपण 111 कॉन्सेप्ट पूर्ण करणार आहोत. माझा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर इतर व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 7709119501 वर कॉन्टॅक्ट साधा. फास्ट माझा व्हिडिओ बघा, एकदम काही असे लेंदीपणाने बघू सुद्धा नका आणि त्याच्यातून शॉर्टकट अशी नोट्स डायरेक्टली माइंडमध्ये पॅकअप करा आणि परीक्षेला 100% तुमचा पेपर 2 हा क्लिअर होणार आहे. इथेच थांबतो. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राबद्दल शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नाव जरी स्टडी मॅथ असेल तरी सुद्धा सर्व सब्जेक्ट मी माझ्या परीने माझ्या चॅनलवर शिकवतोय. थँक्यू.